मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सफर समृद्धीची या सिरीजमधील गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आपण सफर खरं समृद्धीच्या बाजूने आपण येऊन पोहोचलेलो आहोत इगतपुरी या शहरामध्ये, कारण आपण पॅकेज 13चं कामाची अपडेट मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे। आज आपण पॅकेज 14च्या कामाची अपडेट घेऊन आलेलो आहोत। तर या बाजूला आहे इगतपुरीचं इंटरचेंज आणि या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल की इकडून तो 160 नॅशनल हायवेला कनेक्ट करतो। हा लूप रोड आहे। हा लूप रोड पुढे समोर आपल्याला जो कमळाच्या आकारासारखा जो गोलाकार जो इंटरचेंज बनलेला आहे इगतपुरीचा, तर त्या ठिकाणी तो समृद्धीला कनेक्ट होतो। तर चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पॅकेज 14चं काम पाहणार आहोत। आणि मित्रांनो, एक विनंती आहे की आपल्या चॅनलवरती बरेचसे वॉच करण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी लोक येऊन जातात, व्हिडिओला पाहतात, परंतु काय करतात की कंजूसी करतात की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला। मित्रांनो, जर तुम्ही घरी बसून तुम्हाला काहीच करायचं नाही, व्हिडिओ वॉच करतात, त्याचबरोबर फक्त लाल बटनवर क्लिक करायचे जर सबस्क्राईब केलं नसेल तर, कारण एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक्स करायला सुद्धा बरेच जण कंजूसी करतात। तर लाईक करायला पण विसरू नका मित्रांनो, कारण तुम्ही एक लाईक जर केलं तर पुढील अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी मला आणखीन ऊर्जा मिळेल। म्हणजेच याचा अर्थ की तुमचा फ्री एक लाल बटनवरती क्लिक करणं, सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं। चला तर मग ह्या दोन गोष्टी तुम्ही घर बसल्या नक्की करा मित्रांनो। तुम्ही जर केलं तर मला खूप आनंद होईल। पुढील व्हिडिओ करण्यासाठी मी आनंदाने नवनवीन स्थळाच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कामाची अपडेट देईल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि या ठिकाणी जे इंटरचेंज आहे त्याचबरोबर आहे बोगदा जो आहे इगतपुरीचा, तर पॅकेज 14चं काम आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर पॅकेज 13चं काम पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये समृद्धी महामार्ग या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपला पॅकेज जो मागचा व्हिडिओ जो आहे 13चा त्या कामाची अपडेट नक्की पहा। आणि जर तुम्हाला नाही सापडलं तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे। तर मंडळी, मागील व्हिडिओमध्ये आपण पॅकेज 13च्या कामाची अपडेट पाहिली। त्या पॅकेजचे काम जवळपास 80 ते 85% पूर्ण झाले आहे। तो व्हिडिओ देखील अवश्य पहा। आज आपण पॅकेज 14च्या कामाची अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा आहे मुंबई नाशिक द्रुतगती महामार्ग NH 160। या महामार्गाला कनेक्ट करण्यासाठी व चहूबाजूंनी डोंगर रांगांनी वेढलेल्या नाशिक जिल्ह्यातील या इगतपुरी शहराला समृद्धी महामार्गाला जोडण्याकरिता शहरापासून आहे अगदी 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर हे इगतपुरी इंटरचेंज। हा आहे इंटरचेंज व NH 160 चा कनेक्टिंग रोड। आणि या ठिकाणीच पॅकेज 13चं काम संपते आणि पॅकेज 14 स्टार्ट होतो। पॅकेज 14चे काम एफकॉन्स या नामांकित कंपनीने पूर्ण केलेले आहे। चौदा नंबरच्या या पॅकेजच्या मागील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली असून आवर्जून तो व्हिडिओ देखील पहा।
प्रवास करत आलेलो आहोत या टनेलजवळ आणि पाठीमागं पाहतोय हा जो आहे मुंबईकडून नागपूरकडे जाणारा टनेल आहे, म्हणजे तिकडून येताना राईट साईडचा टनेल आहे आणि या ठिकाणी गेट वगैरे लावलेले, दोन्ही साईडला पण आपल्याला गेट लावलेलं दिसत आहे. आतमध्ये सिक्युरिटी 24 तास या ठिकाणी तैनात आहेत. आतमध्ये जायला विषयच नाही आहे, कारण कुठल्याही न्यूज रिपोर्टर असतील किंवा कुठल्याही चॅनलवाल्याला एंट्री नाही आहे, लिगली एंट्री नाही आहे सध्याच्याला, म्हणून या ठिकाणी आपल्याला क्लोज दिसत आहे. आणि आता इथून परिसर पाहूया की खूप अगदी भव्य दिव्य असा हा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. इथं समोर पाठी दिसते नाशिक आणि इगतपुरीसाठी या ठिकाणावरून इथं एक्झिट पॉईंट आहे, पुढे इंटरचेंज आहे आपल्याला पाहायला मिळते. इथूनच आपण या बोगद्यावरती एक दृष्टिक्षेप टाकूया. पहा, असं याच्यापेक्षा पुढे जाऊन शूटिंग घ्यायला अलाउड नाही आहे, आपण जाणार नाहीत आणि शूटिंग तुम्हाला याच्या अगोदर मी दाखवलेलंच आहे. असो, चला तर आता पुढील भागावरती या इंटरचेंजवरती ड्रोनच्या माध्यमातून आपण एक फोकस करूया. तर एकंदरीत मंडळी आपण या टनलचा इगतपुरी साईड म्हणजेच नागपूर साईडकडील स्टार्टिंग पॉईंट पाहिलेला आहे. आता आपण हा टनल ज्या ठिकाणी एक्झिट होतो कसारा साईड ठाणे साईडकडील, तर त्या साईडला जाऊन आपण त्या ठिकाणचं जे वायडॅक्ट आहे ह्याची शूट घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला नॅशनल हायवे 160ने कसारा घाटातून प्रवास करून पुढे जावं लागणार आहे, कारण या टनेलमधून आपल्याला प्रवास करणं शक्य नाही आहे. त्यामुळे आपल्याला पलीकडल्या दिशेने जाऊन आपण पलीकडल्या कामाची अपडेट घेणार आहोत. 8.5 किलोमीटर लांबीचा हा टनेल आहे, परंतु त्याच्या एंड पॉईंटला आपल्याला म्हणजे कसारा साईडला जाण्यासाठी जवळजवळ आपल्याला एक 25 ते 30 किलोमीटरचा प्रवास करून पलीकडल्या दिशेला जायचं आहे. त्यामुळे अद्याप जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पलीकडला एरिया म्हणजे खूप जंगल इलाका आहे, त्यामुळं आपली मेहनत ही तुम्हाला प्रत्यक्ष दिसत जरी नसली तरी आमच्यासाठी खूपच ही मेहनत आहे, मेहनतीच्या जिकिरीचं काम आहे. चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे फक्त, आणि एक व्हिडिओला जाता जाता लाईक करायला विसरायचं नाही आहे.
कामाच्या एंड पॉईंटवरती उभे आहोत. म्हणजेच या ठिकाणी हा पॅकेज 14 संपतो आणि इथून पुढे जो छोटासा टनेल दिसतोय तो टनेल पार केल्यानं म्हणजे त्याच्या अलीकडंच पॅकेज 15चं काम सुरू होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पॅकेज 15चं काम पाहायला मिळणार आहे. आजचा हा व्हिडिओ आपण या बाजूला जो ठाणे, कसारा, इगतपुरी, नाशिक पासून जो सुरुवात होतो हे पॅकेज, तर या पॅकेजचं काम पाहिलेलं आहे. पॅकेज नंबर 14 तो पूर्णतः रेडी झालेला आहे. त्यांनी त्यांची बाउंड्री इथं सील केलेले, पॅक केलेले लावून घेतलेलं आहे. आणि तिकडून सुद्धा जे इंटरचेंज आहे, फ्लायओव्हर आहे, तो पण आपण पाहिलेला आहे या व्हिडिओमध्ये. तिथं पण एंट्री नाही आहे. सांगायचं लवकरात लवकर इगतपुरीपर्यंतचा हा फेज जो आहे तो ओपन होण्याची शक्यता आहे. चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण काम पाहणार आहोत इकडल्या दिशेचं, जे की पॅकेज 15चं काम बरंचसं पेंडिंग आहे. त्या कामाची अपडेट घेणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.